नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 34 अभ्यासणार आहोत. सराव संच 34 जो आहे अत्यंत सोपा आहे. तो कसा बघा, यामध्ये आपल्याला जी आहे आपली कल्पनाशक्ती वापरायची आहे. म्हणजेच आतापर्यंत जे आहे आपल्याला काय दिलेलं आहे तर उदाहरणं दिलेले आहेत आणि ती सोडवायची होती. जसं की सराव संच 33 मध्ये हे शाब्दिक उदाहरण आपल्याला दिलेले आहे, परंतु सराव संच 34 मध्ये जे आहे फक्त माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे जे आहे आपल्याला शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे. तुम्ही तुमच्या मैत्रिणीचं नाव घेऊ शकता, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या विक्रेत्याचं नाव घेऊ शकता आणि ते शाब्दिक उदाहरण तयार करू शकता. तर बघा, मी इथे उदाहरण तयार केलेलं आहे. माहिती दिलेली आहे इथे की खरेदी ही 1600 रुपयाची म्हणजेच 1600 रुपयाची आणि विक्री जी आहे ती 2800 रुपयाची करायची आहे. मग आपण उदाहरण तयार करू. तर पहिलं उदाहरण आपण तयार केलं की स्मिताने एक सायकल 1600 रुपयास खरेदी केली व 2800 रुपयास विकली, तर तिला नफा झाला की तोटा व किती? शेकडा नफा किंवा तोटा काढा. असं उदाहरण आपण तयार करायचं आहे. मग जे आहे आता ते सोडवायचं सुद्धा आहे. तर खरेदी किंमत किती होती आपली? तर 1600 रुपये. विक्री किंमत किती होती? तर विक्री किंमत आहे 2800 रुपये. मग या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की विक्री किंमत ही मोठी आहे, त्यामुळे जे आहे या ठिकाणी नफा झालेला आहे. मग नफा कसा काढायचा असतो? तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग विक्री किंमत किती आहे आपली? तर 2800 मधून जे आहे आपल्याला 1600 रुपये वजा करायचे आहे. आता नफा बरोबर किती आलेला आहे? तर नफा आलेला आहे आपल्याकडे 1200 रुपये म्हणजेच 1200 रुपये. आता आपल्याला तो शेकडा नफा किती झालेला आहे ते काढायचं आहे. त्यासाठी आपण 1% नफा झाला असं समजूया. आता 1% नफा का घेतला आपण? कारण की आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. तर हे जे चिन्ह आहे या पद्धतीचं, ही कोणत्याही संख्येपुढे किंवा अक्षरापुढे जेव्हा असेल तेव्हा त्याचं जे आहे गुणोत्तर स्वरूपात जे आहे ए छेदामध्ये 100 किंवा ती संख्या छेदामध्ये 100 असंच लिहिल्या जाते. आपल्याला नफा 1% झाला असं आपण मानलेलं आहे. म्हणजे आता ते गुणोत्तर स्वरूपात कसं लिहायचं आहे? तर ए छेदामध्ये 100. आता निव्वळ नफा किती झालेला आहे? निव्वळ नफा म्हणजे या वजाबाकी जी आहे त्याला निव्वळ नफा म्हणतात. तर तो झालेला आहे 1200 रुपये. तो किती रुपयांवर झालेला आहे? तर बघा, खरेदी नफा हा नेहमी जो आहे तो खरेदी किमतीवर होतो. त्यामुळे छेदामध्ये जे आहे आपल्याला खरेदी किंमत घ्यायची आहे. या ठिकाणी खरेदी किंमत किती आहे? 1600 रुपये. त्यामुळे जे आहे आपण छेदामध्ये खरेदी किंमतच घ्यायची हे लक्षात ठेवा. इथे आपण 100 रुपयाची एक वस्तू घेतली असता 1% नफा झाला. तर 1600 रुपयाची आपली वस्तू होती, तर 1200 रुपये त्यावर नफा झाला. म्हणजे आता आपल्याला गणित सोडवायचं आहे. एची किंमत काढायची आहे. ए गुणेला 1600 सुद्धा करू शकतात आणि 100 गुणेला 1200. परंतु आपल्याला एची किंमत काढायची आहे, त्यामुळे आपल्याला एला आपण डावीकडे नेऊया आणि 100 गुणेला 1200 इथे लिहिलेलं आहे आणि छेदामध्ये 1600 घेतलेला आहे. आता गणित सोपं करण्यासाठी आपण काय करतो? तर 0 0 कट करतो. म्हणून या ठिकाणी जे आहे आपण 0 0 कट केले आणि या 16 आणि 12 ह्या संख्या आपल्याकडे शिल्लक राहिल्या. तर 16 आणि 12 ही एका पाढ्यात आहे का हे आपल्याला बघायचं आहे. तर हो आहे. ती कोणतं पाढा आहे? तर 4चा. मग 4ने जे आहे या 16ला भाग द्यायचा. तर 4 चूक 16 आणि 4 त्रिक 12. परंतु हे 2 शून्य अजूनही आपल्याकडे शिल्लक असल्यामुळे आपण ते जे आहे वरती लिहिणार आहोत, म्हणजे 3च्या जवळ. म्हणजे या ठिकाणी 300 आपल्याकडे आलेला आहे. परत जे आहे ए बरोबर 300 छेदामध्ये 4. कारण की इथेच जर आपण भाग दिला तर परत जे आहे तुम्हाला समजणार नाही. त्याच्यासाठी आपण 300 छेदामध्ये 4 केलं, तर 4ने आपण 30ला भाग जर दिला तर 4 7 28 होते आणि परत जे आहे आपल्याकडे किती उरले? तर 2 उरले. या ठिकाणी 30मधून 28 गेले, 2 राहिले आणि 4ने 20ला जर भाग दिले तर 5चा भाग जातो. म्हणून या ठिकाणी ए बरोबर 75 आलेला आहे. त्यामुळे जे आहे 75% या व्यवहारात आपल्याला नफा झालेला आहे. समजलं आता तुम्हाला? या ठिकाणी दुसरं उदाहरण आपल्याला बनवायचं आहे. माहिती दिलेली आहे खरेदी 2000 रुपये आणि विक्री जी आहे 1900 रुपये. तर आपण उदाहरण बनवूया. उदाहरण आपण बनवलेलं आहे. किरणने एक टेबल 2000 रुपयास खरेदी केले व त्याच्या मित्रास 1900 रुपयास विकले,
तर त्याला किती तोटा झाला. बघा इथे पहिल्यांदाच आपल्याला माहिती पडलं होतं की विक्री किंमत ही कमी आहे आणि खरेदी किंमत ही जास्त आहे, म्हणजे त्याला तोटा झाला. म्हणून आपण थेट प्रश्न जे आहे तोट्याचाच केला. मग आता उदाहरण सोडवायचं आहे आपल्याला. तर आपण आपली खरेदी किंमत किती होती, तर खरेदी किंमत आपली आहे 2,000 रुपये, विक्री किंमत 1,900 रुपये, म्हणजे खरेदी किंमत ही काय आहे, मोठी आहे, त्याच्यामुळे आपल्याला तोटा झाला. आता तोटा कसा काढायचा, तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत, तर तोटा झालेला आहे आपल्याला 100 रुपये. आता आपल्याला काय काढायचं आहे, शेकडा तोटा किती झालेला आहे ते काढायचं आहे. त्यासाठी आपण 1% तोटा झालेला आहे असं समजलेलं आहे. समजा 1% तोटा झाला, त्याचं गुणोत्तर स्वरूपात मांडून जे आहे आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. 1/100. आता तोटा किती झालेला आहे आपल्याला, 100 रुपये, आणि खरेदी किंमत किती आहे आपली, तर 2,000 रुपये. त्यामुळे 100/2,000 म्हणजे 2,000 रुपयावर 100 रुपये एवढा तोटा झाला. म्हणून आपण जे आहे तिरपा गुणाकार करणार आहोत. तर एला जे आहे आपण डावीकडे काढलं आणि बरोबरचं चिन्ह देऊन 100 गुणिले 100 आणि छेदामध्ये 2,000 केलं. तर बघा इथे 3 शून्य आहेत, त्याच्यामुळे आपण 3 शून्य जे आहे कट केलेली आहे. शून्याला शून्य, शून्याला शून्य. आता इथे 2 शिल्लक राहिला आणि इथे 10 शिल्लक राहिले. तर 2च्या पड्यामध्ये 10 ही संख्या आहे, त्याच्यामुळे आपला 5चा भाग गेला. म्हणजे ए बरोबर 5% आपल्याकडे आलेला आहे. म्हणजेच किरणला तोटा किती झाला, तर किरणला जे आहे 5% तोटा झाला. आता या ठिकाणी तिसरं उदाहरण दिलेलं आहे. पुढे तिसऱ्या उदाहरणात आपल्याला माहिती दिलेली आहे, म्हणजे त्याच्यावरून उदाहरण तयार करायचं आहे की 1,200 रुपयास 1. बघा परत 1,200 रुपयास 1 याप्रमाणे 8 वस्तूंची आपल्याला खरेदी करायची आहे. म्हणजे ज्या व्यक्तीचं आपण नाव लिहिणार आहोत त्यांनी ती खरेदी करायची आहे. प्रत्येक वस्तूंची विक्री किंमत जी आहे 1,400 रुपयास करायची आहे. आता उदाहरण लिहायचं आहे आपल्याला. तर उदाहरण लिहूया की रोहितने प्रत्येकी 1,200 रुपये असे 8 पेट्यांची खरेदी केली. व प्रत्येक पेटी 1,400 रुपयास विकली. तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला, किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता की त्याला नफा झाला की तोटा तो काढा आणि तो किती झाला तो पण असं पण लिहू शकता पहिल्या उदाहरणासारखं. आता या ठिकाणी आपल्याला जे आहे एक पेटी त्यांनी 1,200 रुपयास घेतली आणि एक पेटी त्यांनी 1,400 रुपयास विकली. त्याच्यामुळे जे आहे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ही जास्त असल्यामुळे आपल्याला किंवा रोहितला जे आहे नफा झालेला आहे. त्यामुळे आपण नफाच विचारलेला आहे. समजलं तुम्हाला. आता आपण हे गणित सोडवायचं आहे. इथे खरेदी किंमत किती आहे, आता एका वस्तूची 1,200 रुपये आहे आणि या ठिकाणी जे आहे त्या प्रत्येक वस्तू 1,400 रुपयाला. म्हणजे या ठिकाणी जर खरेदी केली एक वस्तू तर ती 1,200ची झाली आणि विक्री जर केली तर ती किती रुपयाला विकली, तर 1,400 रुपयास. त्यामुळे आपण जे आहे एकाच वस्तूचं जे आहे काय घेणार आहोत, प्रमाण घेणार आहोत. 8 वस्तूंचं घेणार नाही आहोत. कारण की 8 वस्तूचं जर केलं तर 12×8 96 याप्रमाणे 9,600 रुपये आणि याचं सुद्धा आपल्याला करावं लागेल 14 गुणिले 8. म्हणून आपण एका वस्तूचं प्रमाण घेऊया. म्हणून पहिल्यांदा लिहूया खरेदी किंमत बरोबर 1,200 रुपये. विक्री किंमत बरोबर 1,400 रुपये. आता या ठिकाणी जो आहे
आपल्याला नफा झालेला आहे, रोहितला नफा झाला आहे. त्याच्यामुळे आपण नफाचं सूत्र लिहून घेऊया. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 1400 रुपये आणि खरेदी किंमत आहे 1200 आणि नफा झालेला आहे 200 रुपये. हा झाला निव्वळ नफा. आता काय करायचं आहे आपल्याला, तर शेकडा नफा काढायचा आहे. त्यासाठी आपण नफा जो आहे ए% समजू. नफा ए% मानू किंवा समजू. म्हणून आपण लिहिणार आहोत छेदामध्ये 100 बरोबर या ठिकाणी 200 छेदामध्ये खरेदी किंमत किती आहे, तर खरेदी किंमत आहे 1200 म्हणजेच 1200. ची किंमत काढायची आहे म्हणून ला डावीकडे काढून घेऊया आणि बरोबरचं चिन्ह लिहूया. 100 गुणिले 200 आणि छेदामध्ये जे आहे 1200. आता जे आहे 2 शून्य कट करून घेऊया आणि या ठिकाणी जे आहे बघा, तर 12 आहे आणि 20 किंवा 200 आहे. आपण 1 शून्य बाजूला करूया. ते या दोन संख्यांना जे आहे कोणत्या संख्येने भाग जातो हे आपल्याला बघायचं आहे. तर 4च्या पाढ्यामध्ये जे आहे या दोन्ही संख्या आहेत. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा जे आहे या 20ला आणि या 12ला भाग देऊया. तर 4 त्रिक 12 आणि या ठिकाणी 4 पंच 20 म्हणजे या ठिकाणी शून्य बाकी ठेवला होता आपण, तो वरती लिहूया. म्हणजे ए बरोबर 50 छेदामध्ये 3 हे जे आहे नफा आलेला आहे. आता याचा जर भाग दिला आपण तर तो भाग जाणार आहे, तर 3 ने 5ला भाग जाईल, तो 1चा भाग जाईल, तो अपूर्णांकामध्येच येईल. त्यामुळे आपण प्रत्यक्ष भाग देऊन बघूया. 50 भागिला 3, तर 3 एक 3 जो आहे 2, 3 चूक 12, 3 5 15, 3 सख 18. आता या ठिकाणी जे आहे 2 उरलेले आहेत आणि बघा की या 3नी या 2ला भाग जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे हा अपूर्णांक येईल. आता जो आलेला भागाकार असतो तो पूर्ण आहे, त्याच्यामुळे जो आहे तो पूर्णांकामध्ये लिहायचा. कधीही आलेला भागाकार पूर्णांकामध्ये लिहायचा आणि हा ज्याने भाग देतो तो छेदामध्ये लिहायचा आणि जी बाकी उरलेली आहे ती अंशामध्ये लिहायची असते. ही जी आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकमध्ये जेव्हा उत्तर काढायचं असते अशा पद्धतीनं आपल्याला लिहायचं आहे. म्हणून जे आहे आपण लिहिणार आहोत ए बरोबर 16.2/3. बघा इथे पण तुम्हाला जर लक्षात येत नसेल छेद कोणता लिहायचा, अंश कोणता लिहायचा, तर बघा या छेदाच्या ठिकाणी जो आहे 3 हा छेद आला पाहिजे आणि आलेला जो बाकी आहे तो अंश स्वरूपात लिहायचा. म्हणून आपण लिहू रोहितला 16.2/3% नफा झाला. ओके. चौथा उदाहरणाची माहिती दिलेली आहे की 50 किलोग्रॅम धान्याची खरेदी 2000 रुपये करायची आहे आणि प्रति किलोग्रॅम विक्री करायची आहे 43 रुपये. म्हणजे विक्री 1 किलोला 43 रुपये. तर आता आपण उदाहरण लिहूया. उदाहरण, एका व्यापाऱ्याने अर्याने 50 किलोग्रॅम धान्याची खरेदी 2000 रुपयास केली व ते धान्य प्रत्येकी 43 रुपये किलोग्रॅम विकले
तर त्यास नफा झाला की तोटा किंवा तोटा ते सांगा. शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढा. आता आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. तर बघा, खरेदी किंमत किती आहे आपली? 2000 रुपये. म्हणून आपण खरेदी किंमत लिहिणार आहोत. आता आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. तर विक्री आपल्याला 50 किलोग्रॅम धान्याची विक्री 43 रुपयाने करायची आहे. म्हणजे 1 किलोला 43 रुपये. म्हणजेच 50 गुणेला 43 करावं लागतील आपल्याला विक्री किंमत काढण्यासाठी. बरोबर, 50 गुणेला 43. तर बघा, आता या 50ने आपण याला गुणणार आहोत. त्यापेक्षा एक काम करा की हे शून्य जे आहे या ठिकाणी ठेवून द्या आणि या 5ने जे आहे 43ला गुणा. 5 त्रिक 15, 15शी 5 हातचाला 1 आणि 5 चूक 20, 20 आणि 1 21. म्हणजे 2150 रुपये जी आहे ती विक्री आलेली आहे. मग आता मला सांगा की विक्री किंमत जास्त आहे की खरेदी किंमत? तर खरेदी किंमत जी आहे ती कमी आहे आणि विक्री किंमत ही जास्त आहे. त्यामुळे इथे काय झालेलं आहे? तर नफा झालेला आहे. मग नफा तुम्हाला काढताच येते. कसा काढायचा तो? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफा किती झाला बरं? तर तुम्ही जे आहे तोंडी काढू शकता. तर नफा झालेला आहे 150 रुपये. मग आपण जे आहे शेकडा नफा 1% झाला असे मानू. आणि गुणोत्तर स्वरूपात जे आहे उदाहरण लिहू. ए छेदामध्ये 100 आणि या ठिकाणी 2000 रुपये खरेदीवर 150 रुपये आपल्याला काय झालेला आहे? नफा झाला. त्यामुळे जे आहे आपण तिरपा गुणाकार करणार आहोत. तर ए ची किंमत काढायची आहे. त्याच्यामुळे जे आहे 100 गुणेला 150 आणि छेदामध्ये 2000 रुपये. तर 0 0 कट करणार आहोत. आणि बघा, या ठिकाणी 15/2 हे शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यांना भाग दिला की उत्तर जे आहे 7.5 येते. तर 7.5 एवढा नफा झालेला आहे. आता या ठिकाणी जे आहे ज्या विद्यार्थ्यांना ही 7.5 कसे आलेले आहेत ते कळत नाही, त्यांच्यासाठी बाकी विद्यार्थ्यांना ज्यांना येते त्यांनी स्किप केलं तरी चालेल. तर या ठिकाणी जे आहे आपण 2नी 15ला भाग देणार आहोत. तर बघा की 2च्या पाड्यामध्ये 15 ही संख्या आहे का? तर नाही. मग त्याच्यापेक्षा लहान संख्या घ्यायची. ती कितव्या स्थानावर येते तो अंक इथे लिहायचा. तर बेसाती 14 होते. मग आपण जेव्हा भाग देतो, बाकी उरला इथे 1 आणि आता काय करायचं की या 1ला भाग जातो का 2नी? तर नाही. 2 ही संख्या 1पेक्षा मोठी आहे. त्याच्यामुळे आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे आणि दशांश चिन्ह दिल्यानंतर या ठिकाणी आपण 0 देऊ शकतो. मग जे आहे 2च्या पाड्यामध्ये 10 आहे. तर या ठिकाणी 5 आपण लिहू शकतो. 2×5 = 10. समजलं तुम्हाला? किंवा याचे उत्तर 2 येऊ शकतात. एक 7.5 येऊ शकते. नाहीतर मग बघा, आपण इथे जेव्हा भाग दिला होता 2 आणि 7, त्याचप्रमाणे इथे 1. तर याचं उत्तर जे आहे 7 पूर्ण संख्यांनी आपण भाग गेलेला आहे. तर या ठिकाणी जो छेदामध्ये येतो तो अंशामध्ये लिहायचा आणि ज्यांनी भाग दिलं ते छेदामध्ये लिहायचं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे आहे 2 प्रकारे आपण लिहू शकतो. 7.1/2 किंवा 7.5 असं सुद्धा लिहू शकतो. म्हणजे आपण लिहिणार आहोत की 7.5 किंवा 7.1/2 नफा. म्हणून आपण लिहिणारा उत्तर या व्यवहारात
7.1/2 नफा झाला. 5व्या उदाहरणाची माहिती आहे. 8,600 रुपये खरेदी, वाहतूक खर्च 250 रुपये आणि हमाली 150 रुपये. विक्री जी आहे ती 10,000 रुपये एवढी आपल्याला दाखवायची आहे. आता उदाहरण तयार करायचं आहे आपल्याला. तुम्ही कुठलंही नाव घेऊ शकता उदाहरणाचं. तर उदाहरण क्रमांक 5. मग या ठिकाणी जे आहे आपण रमेश हे नाव घेऊ. रमेशने एक मशीन 8,600 रुपयास खरेदी केली. त्यासाठी त्याला वाहतूक खर्च 250 रुपये व हमाली साठी 150 रुपये खर्च आला. त्याने ते मशीन 10,000 रुपयास विकले. तर त्याला नफा झाला की तोटा झाला की तोटा आणि किती टक्के. हा झाला आपला प्रश्न तयार. आता आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. मग उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. रमेशला ती मशीन जी आहे 8,600 रुपयास पडली. त्याचप्रमाणे त्याला वाहतूक खर्च आणि हमालीसाठीचा खर्च जो आहे तो बेरीज करावा लागेल. मग आपण लिहूया उत्तरामध्ये रमेशची एकूण खरेदी किंमत बरोबर 8,600 रुपये अधिक 250 रुपये अधिक 150 रुपये ही झाली. हा झाला खरेदी अधिक हा झाला वाहतूक खर्च अधिक जे आहे ही झाली हमाली बरोबर एकूण खरेदी. तर आपण एकूण खरेदी जर केली तर ती येते 9,000 रुपये. आता आपल्याला माहिती आहे की विक्री किंमत किती आहे तर 10,000 रुपये. विक्री किंमत बरोबर 10,000 रुपये. बघा 9,000 मोठे की 10,000 मोठे तर 10,000 मोठे म्हणजेच विक्री किंमत ही मोठी आहे, जास्त आहे. त्याच्यामुळे त्याला काय झालेलं आहे नफा झालेला आहे. मग नफा कसा काढायचा हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तर या ठिकाणी जे आहे विक्री किंमत किती आहे 10,000 रुपये आणि खरेदी किंमत किती आहे 9,000 रुपये. म्हणजेच नफा किती झालेला आहे तर नफा झालेला आहे 1,000 रुपये एवढा. मग आता काय करायचं आहे आपल्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढायचा आहे. त्याच्यासाठी आपण नफा हा A% समजू. समजा
रमेशला टक्के नफा झाला. तर आता आपल्याला गुणोत्तर स्वरूपात मांडायचं आहे. ए कसं लिहायचं तर A/100 म्हणजे 100वर ए एवढा नफा झाला बरोबर. आता खरेदी किंमत किती आहे तर खरेदी किंमत 9,000 आहे. आता 9,000 रुपयावर किती नफा झाला तर 1,000 रुपये एवढा नफा झाला. मग तिरपा गुणाकार करायचा तर आता एची किंमत काढायची आहे म्हणून एला आपण बाजूला काढू आणि 100 गुणिले 1,000 आणि छेदामध्ये जे आहे 9,000 करूया. तर या ठिकाणी जे आहे 0 0 0 0 0 0 कट करणार आहोत आणि या 9नी जे आहे आपल्याला 100ला भाग द्यायचा आहे. म्हणजेच ए बरोबर जे आहे 100 छेदामध्ये 9. आता भाग द्यायचा आहे आपल्याला तर तो आपण देऊया म्हणजेच किती नफा झाला ते आपल्याला समजेल. तर या ठिकाणी जे आहे 100 आणि 9. 9च्या पाड्यामध्ये बघा 10 नाही आहे म्हणून आपण काय करू त्याच्यापेक्षा लहान संख्या ही 9च आहे तर 9ने 1चा भाग जाईल. 9 1 9. परत जे आहे 10 आपल्याकडे आलेले आहे. 10तून 9 गेला 1 राहिला आणि हा 0 खाली ओढला आपण तर 9 1 9. तर या ठिकाणी जे आहे पूर्वी सांगितलेल्या उदाहरणानुसार 11चा पूर्ण भाग गेलेला आहे म्हणजेच 11 ही आपल्याला पूर्णांकात लिहिता येईल आणि बाकी राहिलेला जो आहे तो अंशामध्ये आपल्याला लिहायचा आहे आणि ज्याने भाग दिला त्याला जे आहे आपण छेदामध्ये लिहायचा असतो. म्हणजेच उत्तर आलेलं आहे आपल्याकडे 11.1/9. म्हणजेच जे आहे रमेशला उत्तर लिहूया आपण बरोबर. रमेशला या व्यवहारात 11.1/9% नफा झाला. सहावं उदाहरण आहे. बियाणे 20,500 रुपयाचे आणायचे आहे. मजुरी आपल्याला द्यायची आहे 9,700 रुपयाची. औषधे व खतांसाठी 5,600 रुपये आणि विक्री 28,640 रुपये एवढी आपल्याला उदाहरणामध्ये फिट करायची आहे. तर मग आपण नाव घेतलं मनोजचं. मनोजने 20,500 रुपयाचे बियाणे शेतात पेरले. त्यासाठी मजुरी 9,700 रुपये आणि औषधे व खतांसाठी 5,600 रुपये खर्च आला. शेतातील धान्य त्यांनी जे आहे 28,640 रुपयास विकले. तर मनोजला नफा झाला की तोटा आणि किती टक्के हे आपल्याला काढायचं आहे. आता तर आपण या उत्तराचं उत्तर काढणार आहोत. तर विक्री किंमत जी आहे आपल्याकडे 28,600 रुपये आहे आणि खरेदी किंमत आता आपल्याला हा एकूण जो खर्च आहे ती मिळून जे होईल खरेदी खर्च. म्हणून पहिल्यांदा आपण लिहूया एकूण लागलेला खर्च. लागलेला आता प्रत्येक काही लिहित बसणार नाही. आपण डायरेक्ट जे आहे उदाहरण सोडूया. 20,500 अधिक मजुरी आहे 9,700 अधिक औषधे व खतांसाठी 5,600 रुपये. तर बघा हे शून्य एकक स्थानच्या सर्वांची बेरीज करायची तर नंतर दशक स्थानच्या अंकांची बेरीज करायची. अशी जर येत नाही तर उभी मांडणी करा आणि याची जे आहे एकूण लागलेला खर्च जो आहे तो येणार आहे 35,800 रुपये. मग हा जो आहे 35,800 रुपये ती खरेदी किंमत आपण मानूया. विक्री किंमत आहे 28,640 रुपये. म्हणजे या ठिकाणी खरेदी किंमत जास्त आहे की विक्री किंमत तर खरेदी किंमत ही जास्त आहे. त्यामुळे जे आहे मनोजला तोटा झालेला आहे. मग विक्री किंमत लिहूया. खरेदी किंमत आणि विक्री किंमत.
खरेदी किंमत आहे 35,800 रुपये आणि विक्री किंमत आहे 28,640. मोठं कोण आहे तर मोठं जो आहे तो खरेदी किंमत आहे, त्यामुळे तोटा झालेला आहे, म्हणून तोटा झाला. आता तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तर खरेदी किंमत आहे 35,800 आणि विक्री किंमत आहे 28,640 एवढं. आपल्याला वजाबाकी करायची आहे. तर बघा 35,800मधून 28,640 आपल्याला वजा करायचे आहे. तर शून्यातून शून्य गेलं, शून्य राहिलं. या ठिकाणी 10, या ठिकाणी शून्य आहे म्हणजे इथे 10 होईल. 10तून 4 गेले, 6 राहिले आणि या घरामधून जे आहे आपण उसना घेतला होता म्हणून त्याला तो परत दिला. आता 8तून 7 गेले, 1 राहिला आणि 5मधून 8 जात नाही म्हणून इथून जे आहे उसना घेऊ आणि इथे झाले 15. 15तून 8 गेले, 7 राहिले आणि याला तो परत देऊ. तर 3मधून 3 गेले, 0 राहिले म्हणजे 7,160 रुपये जे आहे तर त्याला तोटा झालेला आहे. म्हणजेच मनोजला A% तोटा झाला. मग जे आहे आपण गुणोत्तर स्वरूपात जे आहे पुढील उदाहरण लिहूया. A/100 म्हणजे 100 रुपयावर A एवढा जो आहे तोटा झाला. तर खरेदी किंमत किती होती 35,800. 35,800 रुपयांवर 7,160 रुपये एवढा तोटा झालेला आहे. मग जे आहे आपल्याला तिरपा गुणाकार करायचा आहे. आता Aची किंमत काढायची आहे, त्याच्यामुळे Aला जे आहे डाव्या बाजूला करूया आणि 100 गुणेला 7,160 छेदामध्ये 35,800. तर गणित सोपं करण्यासाठी आपण काय करणार आहोत तर 0 कट करणार आहोत. कुठलेही 2 शून्य तुम्ही कट करू शकता. तर मी या ठिकाणचे करते 100चे. तर बघा आता 358 उरलेले आहे आणि या ठिकाणी 7,160 आहे म्हणजे A बरोबर 7,160 आणि 358 एवढे राहिलेले आहे. आता आपल्याला जे आहे भाग द्यायचा आहे. तर 358ने 7,160ला भाग द्यायचा आहे. मग आपण काय करूया 358चा आपल्याला एक पाढा येत नाही. मग आपण काय करूया तर 8च्या पाढ्यामध्ये एकक स्थानी असणारा 8, 8च्या पाढ्यामध्ये एक तर 0 किंवा मग 0 असणारा 8×5 40 होते. मग 358 गुणेला 5 करूया. तर 8×5 40 नंतर 4, 5×5 25, 25 आणि 4 29, 29 5×3 15, 16 17 तर 1790 येते. त्याच्यामुळे जे आहे आपण ह्या 5चा भाग देणं कॅन्सल करूया. तर 358 गुणेला 2 करूया. 8 दुनी 16, 16शी 6 हातचाला 1, 5 दुनी 10, 10 आणि 11, 11शी 1 हातचाला 1, 3 दुनी 6 आणि 1 7, 716. म्हणजे यातील जे आहे संख्या आपल्याला दिसते आहे 716. मग 358 जे आहे 358 1 358 आणि 358 दोन्ही 216 होते. मग हा शून्य बाकी राहिला. मग काय करायचं आहे या शून्याचं तर हा शून्य जे आहे या ठिकाणी त्याला द्यायचा आहे. म्हणजेच A बरोबर 20% एवढा तोटा झाला. म्हणून आपण उत्तर लिहिणार आहोत की मनोजला 20% एवढा तोटा झाला. धन्यवाद.